मोका त्यांना लागला असला तरी मर्डरच्या बाबतीत तो लागला आहे का 302 लागलं आहे का हे आपल्याला तिथं बघावं लागेल, पण तसं काय होताना दिसत नाही। देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा, त्याच्याबरोबर सूर्यवंशी कुटुंबाला सुद्धा तिथं न्याय मिळाला पाहिजे, पण तसं काय तिथं होताना दिसत नाही। फक्त चालढकल होते, हे सगळं सामान्य लोकांचा विषय झालेला आहे। सामान्य लोक एकवटली आहेत आणि जोपर्यंत देशमुख परिवाराला आणि सूर्यवंशी परिवाराला न्याय मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्राची लोक शांत बसणार नाही। तपास जो आहे तो काय अनुषंगाने चालला असं वाटतं? आता वाल्मिक कराडबद्दल बोलायचं झालं तर 7 महिन्यापूर्वी मीच म्हणलो होतो की बबन गीतेला सुद्धा अशाच पद्धतीने वाल्मिक कराडली अडकवलेलं आहे। आता वाल्मिक कराड फक्त स्वतःचा विचार करतो। आता आमचं सगळ्यांचं मत आहे, ठीक आहे, मोका त्यांना लागला असला तरी मर्डरच्या बाबतीत तो लागला आहे का 302 लागलं आहे का हे आपल्याला तिथं बघावं लागेल, पण तसं काय होताना दिसत नाही। आता सगळ्यांना लातूरला नेलं जात आहे, ठीक आहे, तुम्ही आता कुठंतरी इकडं ढकल तिकडे ढकल असं करताय, पण तिथं असणारे देशमुख परिवार, तिथं असणारा सगळा बीड जिल्हा, अख्खा महाराष्ट्र वाट बघत आहे की यांना लगेचच्या लगेच तिथं कुठंतरी आता जे कुठले कलम असतील त्या कलममध्ये त्यांना दोषी ठरवावं, त्यानंतर तिथं त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि त्या कुटुंबावर देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा, त्याच्याबरोबर सूर्यवंशी कुटुंबाला सुद्धा तिथं न्याय मिळाला पाहिजे, पण तसं काय तिथं होताना दिसत नाही। फक्त चालढकल होते, पुढे काही गोष्टी ढकलल्या जात आहेत असं कुठेतरी सरकारमध्ये नेत्यांना वाटतंय की लोक जे आहेत म्हणजे महाराष्ट्राचे स्वाभिमानी लोक आहेत त्यांची जी काय मेमरी आहे ती कुठेतरी शॉर्ट आहे। काही काळ हा विषय चालेल, नंतर सगळेच लोक हा विषय विसरून जातील आणि मग मुद्दामून पुढं काही गोष्टी ढकलत आपण जर गेलो तर हा विषय जरा मागे पडेल। टी व्हीवर आज बघितलं तर आज तेवढ्या मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत नाही, पण शेवटी आज हे जे प्रकरण आहे हे काही कुठल्या नेत्याचं नाही तर कुठल्या पक्षाचं राहिलेलं नाही, हे सगळं सामान्य लोकांचा विषय झालेला आहे। सामान्य लोक एकवटली आहेत आणि जोपर्यंत देशमुख परिवाराला आणि सूर्यवंशी परिवाराला न्याय मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्राची लोक शांत बसणार नाही। पण माझं एकच मत आहे की हे जे काही राजे आहेत आजच्या नेते नाही तर आपण या सरकारमध्ये असणारे राजे त्यांच्या वजिराला वाचवण्यासाठी खूप काय करतायत। माझं मत एवढंच आहे, या वजिराचा विचार जरा कमी करा आणि कुठेतरी सामान्य लोकांचा विचार करण्याची जरूरत आहे आणि लवकरात लवकर निर्णय घेऊन कारवाई ही झालीच पाहिजे अशी विनंती या ठिकाणी करतो। वजीर जर असतील तर मग राजांनी राजीनामा देणं अपेक्षित आहे? हे बघा, जर विचाराला पक्के असणारे नेते असले असते, जसं आर राभा होते, एक छोटीशी टीका झाली की त्यांचा हिंदी बोलत असताना एक चुकीचा शब्द गेला, पण विचाराला पक्के असल्यामुळे आणि त्यांच्याकडे कुठंतरी एक आपण नैतिकता असल्यामुळे त्यांनी तिथं लगेच स्वतःचा राजीनामा दिला। तिथं विलासराव देशमुख साहेबांनी सुद्धा राजीनामा दिला होता, हे आपण सगळ्यांनी तिथं बघितलं, दादांनी सुद्धा राजीनामा दिला होता। आता मग नैतिकता असणारे जे नेते असतात ते राजीनामा देतात, पण ज्याला नैतिकता नाही असा व्यक्ती राजीनामा देत नसेल तर त्याला आपण काय बोलणार? तर माझं एकच मत आहे की हे जे मोठे नेते आहेत त्यांच्याकडे नैतिकता आहे, पण मग ती दाखवली पाहिजे आणि राजीनामा दिला पाहिजे। त्यामुळे लोक राजीनामा मागतील, पण नैतिकता दाखवत या नेत्यांनी सुद्धा कुठेतरी काही गोष्टी स्वीकारून 6 महिन्यासाठी 9 महिन्यासाठी जोपर्यंत न्याय मिळत नाही देशमुख परिवाराला सूर्यवंशी परिवाराला त्या लोकांनी तिथं नेत्यांनी राजीनामा नैतिकता बघून तिथं दिला पाहिजे। पण नैतिकता असेल तर राजीनामा देतील, नैतिकता नसेल तर तसं काय होताना आपल्याला दिसत नाही।